निवडणुकीकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे। महायुतीत निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामावून घेतले जात नाही असा आरोपही त्यांनी केला आहे। निवडणूक लढवायची म्हणून आम्ही गेले काही महिन्यांपासून तयारी करत आहोत, आता थांबणं अशक्य नाही असंही ते म्हणाले। त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला गेल्या 5 वर्षापासून बाहेरून पाठिंबा दिला आहे, परंतु अद्यापही त्यांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेतले नसल्याबद्दल आवाडे पितापुत्रांमध्ये नाराजीचा सूर आहे। गेले 2 महिने लोकसभा निवडणूक लढवणे बाबतची इच्छा आवाडे पितापुत्रांनी भाजपच्या श्रेष्ठीकडे केली होती, परंतु त्यांना हातकणंगले लोकसभा उमेदवारीबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आवाडे पितापुत्र हे भाजपवर नाराज असल्याचे दिसते। राहुल आवाडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। आज संध्याकाळी कोल्हापूरमध्ये ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अधिकृत घोषणा केली। दरम्यान या घडामोडी सुरू असताना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याची कळते। कदाचित त्यामुळेच ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही, तर दुसऱ्या बाजूला या लोकसभा मतदारसंघातील कारखानदारांनी आपला प्रतिनिधी लोकसभेत गेला पाहिजे अशी भूमिका मांडल्याची समजते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।